एक महत्त्वाची बातमी, पुणे पालिका आयुक्तांची मनसे नेत्यांना धमकी दिल्याचा आरोप होतोय। मनसे नेते किशोर शिंदेंना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। मनसेचं पुणे पालिका आयुक्तालयाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। पुणे पालिका आयुक्तांनी मनसे नेत्यांना धमकी दिल्याचा आरोप केलेला आहे। मनसे नेते किशोर शिंदे यांना धमकी दिल्याचा आरोप केलेला आहे। काय बोलले तुम्ही? पद्धत बरोबर आहे काय धमकी दिली साहेब? आणि तुम्ही आम्हाला काय धमकी दिली हे पण सांगा। आम्ही गुंड आहोत, आम्ही मराठी लोक, आम्हाला मी काय धमकी दिला तुम्ही सांगितलं? तुम्ही एक अधिकारी एक कमिशनर हॉलमध्ये मीटिंग घेत असतो, तुम्ही 2 मिनिट थांबू शकत नाही बाहेर का? नाही साहेब, आम्हाला कोणी थांबायला सांगितलंय का? बघा, तुम्हाला एक पहिले सकाळी मी ऑनलाईन वगैरे बंद करतो। माझी इच्छा आहे, तुम्ही करायला पाहिजे। बरं कर बाबा ऑनलाईन। म्हणजे आपल्याला काय, तुम्ही आता म्हणता जेवढं तर वाढवायचं तर आपण वाढूच टाकू ना, काहीच प्रॉब्लेम नाही। काय जास्त पुणे पालिका आयुक्तांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। किशोर शिंदे यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। मग आम्ही गुंड कशामुळे सर? तुम्ही माझ्या तुम्ही माझी मीटिंग गुंडाची भाषा काय सर? तुम्ही लोक ना मराठी संस्कृतीला बदनाम करणारे गुंड आहात। बरं ना, आम्ही गुंड आहे। मग आम्ही गुंड कशामुळे सर? तुम्ही माझ्या तुम्ही माझी मीटिंग गुंडाची भाषा काय सर? तुम्ही लोक ना मराठी संस्कृतीला बदनाम करणारे गुंड आहात। बरं ना, आम्ही गुंड आहे। मग आम्ही गुंड कशामुळे सर? तुम्ही माझ्या तुम्ही ओके कोणी इथे येत आहेत, माझे हे मला म्हणतात की कोणीतरी आहे, मीटिंग सोडून सुद्धा बाहेर फिरायला येतो। बरं, आपण पण आला, तुम्ही कसं आला? बघा, तुम्हाला एक पहिले सकाळी मी ऑनलाईन वगैरे बंद करतो। माझी इच्छा आहे, तुम्ही करायला पाहिजे। बरं कर बाबा ऑनलाईन। बघा, तुम्हाला एक पहिले सकाळी मी ऑनलाईन वगैरे बंद करतो। माझी इच्छा आहे, तुम्ही करायला पाहिजे। बरं कर बाबा। गुंडाची भाषा काय सर? तुम्ही लोक ना मराठी संस्कृतीला बदनाम करणारे गुंड आहात। बरं ना, आम्ही गुंड आहे। मग आम्ही गुंड कशामुळे सर? तुम्ही माझ्या तुम्ही ओके कोणी इथे येत आहे आणि या संदर्भातलं निवेदन खरं तर पुण्यातील आयुक्ताला देण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते पुणे महानगरपालिकेमध्ये दाखल झाले। मात्र आयुक्ताकडून त्यांना तुम्ही गुंड आहात किंवा तुम्ही गुंड प्रवृत्तीचे आहेत असं जे वक्तव्य जे आहे किंवा असा आरोप जो आहे त्या मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। आता आपण बघू शकतो की महानगरपालिकेमध्ये जे हे मनसेचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते सध्या ठाण मांडून या ठिकाणी बसलेले सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर एकंदरीतच पुण्यामधला सुसंस्कृत पुण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार मानला जातो, कारण की आयुक्ताच्याच घरामध्ये नक्की चोरी कोणी केली हा प्रश्न खरं तर कालपासून पुणेकरांना पडला आहे। आणि या संदर्भातला जाब विचारण्यासाठी मनसेचे जे कार्यकर्ते आहेत, मनसेचे पदाधिकारी आहेत, ते आज आयुक्त नवल किशोर राम यांना भेटण्यासाठी खरं तर महानगरपालिकेमध्ये आलेले होते। मात्र आयुक्तांकडून त्यांना दमदाटी करण्यात आलेली आहे, जो असा आरोप जो आहे तो खरं तर या मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। सध्या आम्हाला न्याय पाहिजे या भूमिकेसाठी जे मनसे कार्यकर्ते आहेत ते सध्या या ठिकाणी